अवकाळी पावसामुळे पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांसह कराटे येथील बाळासाहेब सूर्यवंशी यांचे भुईमुग पिकाचे प्रचंड नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकरी वर्गाची मागणी। मे महिन्यात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी भुईमुग पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। पीक काढणीसाठी आले असताना पडलेल्या पावसाने पाटण तालुक्यातील कराटे येथील गावामध्ये भुईमुग पिकाचे प्रचंड नुकसान झाले। अक्षरशः पाऊस असताना भुईमुग काढावा लागला। यात शेतकरी बाळासाहेब सूर्यवंशी या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून संबंधित अधिकारी यांनी पंचनामा करून भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। तसेच पाटण तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून कांदा, भुईमुग आणि फळबागांचे नुकसान झाले आहे। खरीपाच्या पूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे बांधावर जाऊन संबंधित अधिकारी यांनी पंचनामे करून मदत द्यावी अशी ही मागणी होत आहे। पावसामुळे या शेतकऱ्यांची हालत खराब आहे। एवढं मागे मुलीचं बी आणून हे शेतकरी असा नुकसानीत आहे। या शेतकऱ्याची दखल कोण घेणार? या शेतकऱ्याला मदतीचा हात म्हणून काही सरकार करत नाही। शेतकऱ्याची दुरावस्था ही असं मागे मोलाचं बी आणून 200-250 रुपयानं बी किलो घेऊन ते बी पाण्यात हे आता प्रत्यक्षात तिथं शेंगा तोडते ते लोक त्या पाण्यात भिजतात आहे। त्यामुळं शेतकऱ्याची ही बिकट अवस्था सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। पंचनामा न्यूजसाठी शरद सूर्यवंशी। आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।